माझ्या चॅनलवर. त्याचं नाव आहे मनीष दीक्षाची दुनिया. तर आज आहे संडे आणि आज आमच्या दोघांचाही वीकली ऑफ आहे, कारण पूर्ण वीक आम्ही जॉबमध्ये बिझी असतो. आम्हाला संडेच एक दिवस भेटतो आराम करायला. मध्ये कधी सुट्टी झाली तर आम्ही करतो, नाहीतर मोस्ट ऑफ नाही करत सुट्टी. तर संडेला आमचं सर्व लेट होतो, कारण एकच दिवस आम्हाला भेटतो, कारण पूर्ण वीक आम्ही बिझी असतो. आम्हाला आराम करायला पण टाईम भेटत नाही आणि व्यवस्थित खायला भेटत नाही, प्यायला भेटत नाही. आम्ही संडेलाच सगळं व्यवस्थित करतो. तर आज आमचा बेत आहे मटण बनवण्याचा, कारण रविवारी आम्ही मोस्ट ऑफ मटणच खातो, कारण पूर्ण वीक आम्ही रात्री मटण नाही खात. आम्ही दुपारीच मटण खातो, रात्री नसतो खायचा, कारण तो पचत नाही. आणि मटणासोबत आम्ही आज बनवणार आहोत लच्छा पराठा. तुम्ही पण बघा कसं बनवतात ते. आम्ही मनात येईल तेव्हा बनवतो, कारण मोस्ट ऑफ रविवारी बनवतो ना जास्त रविवारी टाइम भेटतो ना, मग म्हणून मग तेव्हाच करायला भेटतं. कारण सगळ्या गोष्टी करायला, मटण करायला, परत लच्छा पराठा करायला, बाकीच्या गोष्टी करायला, आवरायला बराच टाइम लागतो आणि खूप वेळ सुद्धा जातो. मग आमचं जेवण दुपारी म्हणजे 3, 3:30, 4ला व्हायला जातो नाही का, तेव्हा आम्ही 4 वाजेपर्यंत जेवतो. तर आता तुम्हाला आम्ही किचनमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो की आम्ही काय काय बनवलं आणि काय काय करणार आहेत ते. तर चला. तर आता आपण किचनमध्ये आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की मटण बनतोय. याची सर्व प्रोसेस करून झालेली आणि त्यामध्ये आम्ही शेवगाच्या शेंगा, शेकटाच्या शेंगा, तुमच्याकडे काय बोलतात, मोस्ट ऑफ जास्त करून शेवगाच्या शेंगा आणि शेकटाच्या शेंगा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात आणखी वेगळं आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे लच्छा पराठासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि त्यासाठी लागणारी गोष्ट यामध्ये काय काय टाकलं तुम्ही? तूप घेतले, गावठी तूप घेतलंय, कोथिंबीर बारीक कापून घेतले आणि लसूण घेतलंय बारीक कापून. अच्छा, हे तीन गोष्टी घेतल्या आणि इकडे भात करून ठेवलेला आहे. सावकाश सावकाश. तर असं सर्व रेडी झालं. आता लच्छा पराठा कसा बनवणार आहे ते आपल्याला दीक्षा दाखवेल. तर आता आपण लच्छा पराठा करायला सुरुवात करूया. लाल चटणी पावडर थोडीशी टाकून घेऊया फ्लेवरसाठी. त्याच्यामध्ये काय काय टाकलं? फक्त मसाला आणि मीठ आहे काय? नाही, फक्त मसाला नाही तर चटणी पावडर घेऊ शकता तुम्ही. नंतर आपण हे लावून घेऊया जे बॅटर आपण बनवलं आहे ते. ओके. तर नॉर्मलच वरवरून लावायचं आहे ना, जास्त नाही लावायचं ना? नाही. आणि मग त्याच्यासाठी तेल नाही यूज करायचं ना जेव्हा भाजतो आपण लच्छा? नाही, काही ज्याला पाहिजे असेल ते करू शकता तुम्ही. अच्छा, तर पूर्ण लावून घेतलं त्याला. आता व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मी. असं काय नाही राऊंड शेपच आला पाहिजे असं काय नाही ना कंपल्सरी? नाही, याला आता आपण मध्ये कट करूया. लावून घेतले आपण असे कट करून घेऊ. जे लच्छा पराठामध्ये जसे लेअर भेटतात तुम्हाला नंतर तसे भेटतील आपल्याला.
गरम आहे सावकाश. तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता हे लेयर्स कसे बाहेर आले. सेपरेट होतात. हाच आहे खरा लच्छा पराठा. तर आज संडे मी तुम्हाला सांगितलं आहे का संडे आणि आम्ही पूर्ण वीक बिझी असतो आणि आम्हाला बाहेर जायला पण कुठं भेटत नाही. आणि जेव्हा पण आम्ही बाहेर जायचा प्लॅन करतो ना तेव्हा पाऊस लागतो आणि आज पण पाऊस लागला. आम्ही कुठे असं लांब वगैरे नाही होतं जाते का मागे जाऊन येतो आम्ही मध्ये मध्ये पण जास्त लांब नाही आम्हाला जायला पाहिजे जॉबमध्ये. तर आज जवळच जायचा प्लॅन होता पण आता बघू पाऊस पण लागला आणि आता वाजले 3 आणि अजून आम्ही जेवण नाही झालं. सकाळी आम्ही मोस्ट ऑफ चहा नाही घेत आम्ही दोघे पण कधी असं वाटला तरच आम्ही चहा घेतो आणि चहा घेत नाही. आणि नाश्ता पण आम्ही करत झाला तर मग नॉर्मलीच पोहे वगैरे असंच करतो काहीतरी आज. आणि लेट रविवारी आमचा नाश्ता लेट होतो आणि मग जेवण पण लेट होतं 3-4 वाजताच आम्हाला. आणि आम्ही त्या हिशोबाने आम्ही विचार करतो की संध्याकाळी कुठेतरी फेरी मारू किंवा जाऊन येऊ कुठे जरा शांत ठिकाणी जाऊन बसू पण असं काहीच होत नाही. दर रविवार आला का पाऊस असतो किंवा काहीतरी कार्यक्रम असतो कोणाकडे जायचं असतं किंवा कोणतरी आमच्याकडे पाहुणे येतात असंच चालू असतं. तर आम्हाला मोस्ट ऑफ जायला नाही भेटत कुठे. तर बघू आज जर पाऊस थांबला तर आम्ही जाऊन येऊ. तुम्हाला दाखवूच तर गेलो चांगला बाहेर. तर आमची प्रिन्सेस आले. कोण आहे? माझी चुटकी. तुझं नाव सांग तुझं. तर आता आमचं जेवण बनवून पूर्ण रेडी आहे आणि आम्ही आता जेवण जेवतोय. तर तुम्हाला आधी प्लेट दाखवतो. तर हा बघा मटण आणि त्याच्यामध्ये शेकटाय शेंगा आणि हा आहे लच्छा पराठा. तर कसं झालं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तुम्हाला आता दाखवतो आम्ही लच्छा पराठा टेस्ट करून. मस्त लेअर झालेत ना ते? मस्त वाटतं. आणि हा पहिला घास. मस्त टेस्ट झालं. खरा रिव्ह्यू द्यायचा. खरा रिव्ह्यू मस्त मस्त लेअर झालं त्याच्या आणि मस्त टेस्ट पण लागते त्याची पण आणि मटणाची पण मस्त लागतं. तर काहीच आता आम्ही आमचं जेवण करून झालेलं आहे आणि खूप वेळ विचार करत बसलो आम्ही की पाऊस पण आहे काय करायचं. तर मग आम्ही आता विचार केला का बरं कुठं लांब तर नाही जाऊ शकत आपण थोडा जवळच जाऊन येऊ म्हणून मग आम्ही मॉलला चाललोय. पाऊस पण लागून राहिला. आम्ही आमचा बाईकवर जायचा प्लॅन होता पण पावसामुळे आम्ही कॅन्सल केला आणि आमच्यासोबत आमची चुटकी पण आहे त्यामुळे मग आम्हाला गाडी घ्यायला लागली आणि मग आता आम्ही मॉलला निघतोय. तर आता तुम्हाला आम्ही पुढे दाखवतो आम्ही मॉलला गेल्यावर तुम्हाला समजेल. तर आता आम्ही कार पार्क करून मॉलमध्ये जातोय. खूप जास्त गर्दी आहे आज कारण आज संडे आहे ना. चेक केला आम्ही आणि आता ते बघूया आता चुटकी दाखव आज बघू. चाइल्ड सेफ्टी बँड दिलाय तिला. खूप जास्त गर्दी आहे म्हणजे खूपच जास्त गर्दी. मागे आम्हाला रविवारी चालू होतं ना एवढी गर्दी नव्हती तेव्हा. आता ऑफर वगैरे पण चालू आहेत ना. हा आता ऑफर पण चालू आहेत ना बरोबर.
तुम्ही पाहू शकता की आज मॉलला किती गर्दी आहे. आता ऑफर पण चालू आहेत म्हणून जास्त गर्दी राहील. सगळ्याच मॉलला राहील ना, सगळ्याच मॉलला राहील ना गर्दी नाही का. लहान मुलांसाठी खूप राईड्स आहेत इकडं, तुम्ही बघू शकता. आम्ही चुटकीला पण एक राईड दिले आणि एक राऊंड होता. आणि इथे काहीतरी रीलचा इव्हेंट चालू आहे, तर ते सांगता का तुमचं रील व्हायरल झाल्यानंतर 50,000चा प्राईज आहे आणि एक आयफोन. तर आता आम्ही स्मार्ट बाजारमध्ये जातो आहे. दीक्षाला काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत तर बघू आता आम्ही काय घेते दीक्षा आणि काय नाही. स्मार्ट बाजारमधून बाहेर निघलो आहे. खूप वेळ आम्ही फिरलो, खूप गर्दी आहे आणि विचार करून खूप काय आलेलं पण काहीच घेतलं नाही. फक्त आम्ही चुटकीलाच घेतला आहे आणि 4 आयटम घेतले आम्ही फक्त. तरी पण आम्हाला अर्धा तास थांबावं लागला. आम्ही लेस दॅन 10 आयटमच्या लाईनमध्ये उभं होतो, तरी पण आम्हाला अर्धा तास थांबावं लागला कारण एवढी गर्दी आहे. आता आम्ही घरी निघतो. निघायचं ना घरी, निघायचं ना. ती घाई करते का मला स्कूलला जायचं आहे म्हणून मला लवकर घेऊन चला गेली. तुला वाटलं आम्ही इथेच राहणार ते. तर चला मग आम्ही निघतो आणि ना मी तुम्हाला रस्त्यात बोलतो आम्ही तुमच्याशी. चला. तर आता आम्ही मॉलमधून निघालो आहोत बाहेर. मॉलमध्ये खूप जास्त गर्दी, त्यामुळे काय आवाज नाही आला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आमचा आवाज येतो का नाही काय माहिती. जेवढा कव्हर व्हायचा प्रयत्न केला तेवढा आम्ही केला. आम्ही खूप फिरलो, पाय दुखायला लागले. चुटकी खूप मजा केली. मस्त खेळली ती, मस्त खेळली पण ती. आणि खायचं काय नाही, फक्त आईस्क्रीम होतं, दुसरं काय होतं. आईस्क्रीम आम्ही सर्दी ऑलरेडी चुटकीला सर्दी होते लगेच. आम्ही आईस्क्रीम पण नाही घेतले. आता आम्ही कधी आम्ही आलो ना या साईडला, कल्याण साईडला, की मग आम्ही एक ठिकाणी मंचुरियन आहे, तिथे मंचुरियन खायला जातो. तिथे आता आम्ही चाललोय. मंचुरियन खाऊ आणि मग घरी निघू. मॉलचा सांगण्याचा असा की टाइमपाससाठी चांगला आहे, पण शॉपिंग खूप महागात पडते. केली नाही ती, बोलते नको नको. खूप गोष्टी पाहिल्या पण तिने हातात पण घेतल्या. नंतर काय विचार करते काय केला काय माहिती. नंतर कॉस्टली वाटलं खूप. कॉस्टली वाटला काय तिला? कॉस्टली वाटल्या. जाऊ दे मग, बरं नको घेऊ, मग तुझी इच्छा. तर आम्ही आता आलो आहोत मंचुरियन वाल्याकडे. कल्याणला आलो ना तर आम्ही इथे नक्की मंचुरियन खायला येतो. छान टेस्टी असतात आणि गरम गरम सुद्धा देतो. गर्दी पण खूप असते त्याच्याकडे. मनीष गेले जातात घ्यायला. इथे आमची समायरा काय करते? बाबू मजा आली? खेळलीस तू? काय काय घेतलंस तू? काय घेतलंस? स्टिकर? तुम्ही बघू शकता खूप गर्दी असते इथे. बघू शकता आता मनीष मंचुरियन घेऊन आले आहेत गरम गरम. गरम आहे का? हे बघ वाफ निघते ना. गरम गरम पकड व्यवस्थित. गरम गरम वाफ निघते. मस्त लागतात, टेस्टी एकदम. ये आपण खाऊ आता पहिले. खूप गर्दी होती आणि गरम गरम आहे.
नाही पण आधी खाऊन घेऊ नंतर मग बोलू आपण. टेस्ट करून सांगा ना कसं आहे बरं. हा? गरम गरम आहे. बाबू तू खाते ना, खा ना एक घास. हा छान आहे. नेहमीच आहे की टेस्ट जेव्हा तेव्हा सेम टेस्ट असते. आणि गरम गरम मंचुरियन मस्त लागते. गरम गरम पाहिजे लागतं. चला आम्ही आता खाऊन घेतो मग बोलतो तुमच्याशी. तर फायनली आता आम्ही घरी पोचलोय. चुटकीला पण आम्ही घरी सोडले आणि रात्रीचे 10 वाजले. 10 जेवण आम्ही बाहेर नाही केलं कारण आमचं दुपारचं जेवणच बाकी आहे. भाजी पण आहे, भात पण आहे, पराठा पण आहे. तर मग आम्हाला जेवणाची गरज नाही आहे. तर आम्ही फ्रेश होऊ, जेवू आणि नंतर मग बुधवार उद्या परत आमचा रुटीन चालू होईल. जॉबचं चालू होईल. जॉब घर आणि नेक्स्ट संडेपर्यंत बघू तेव्हा काय प्लॅन होईल तेव्हा. पण असे आम्ही व्हिडिओ बनवत राहू आणि तुम्हाला आमच्याबद्दल, आमच्या लाईफबद्दल किंवा आमच्या लाईफमध्ये काय घडतंय ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवत राहू. तर तुम्ही असंच आमच्या व्हिडिओ बघत राहा. आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चला आता भेटूया मग आता. आणि आम्ही इथेच आता आमची व्हिडिओ एंड करतोय आजच्या पुरता. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला आणखी काहीतरी इंटरेस्टिंग दाखवू. बाय.